नमस्कार मंडळी, मिलेट शिजवताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कुठलेही मिलेट शिजवताना हे कमीत कमी 6 तास ते 12 तास हे भिजले गेलेच पाहिजेत. नंतर मिलेट्स हे कधीही चोळून धुवायचे नाही, नाहीतर त्याच्यावरचा जो लेयर असतो तो निघून जाईल. त्याच्यात नियासिन नावाचा घटक आहे ज्याच्यात अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी आहेत, त्यामुळे तो घटक आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट, शिजवताना कधीही शक्यतो मातीचे भांडे वापरा. मातीचं भांडं नसेल तर स्टीलचं भांडं वापरा, कारण स्टीलचं हे न्यूट्रल भांडं आहे. स्टीलचं नसेल तर लोखंडाचंही तुम्ही वापरू शकतात. फक्त लोखंडामध्ये जास्त काळं होतं म्हणून शिजल्यानंतर तुम्ही काढून ठेवू शकतात. मिलेटच्या पाकक्रियेत सगळ्यात महत्त्वाची पाकक्रिया म्हणजे अंबाली होय. अंबाली म्हणजे आज सकाळी भिजवायची, रात्री शिजवायची, त्याला कपडा बांधून ठेवायचा आणि ती दुसऱ्या दिवशी खायची. म्हणजे थोडक्यात जेव्हा आपण भिजवतो त्याच्यानंतर 24 तासांनी ती आपल्या पोटात जाणार. मग आज सकाळी भिजवली की ती आपण उद्या सकाळी खाणार, आज रात्री भिजवली की आपण ती दुसऱ्या दिवशी रात्री खाणार. मिलेट शिजवताना कधी कुकरचा वापर करू नका किंवा क्लोज्ड पॅन कुठलंही वापरू नका, राईस कुकर वापरू नका. काही जणांचा एक प्रश्न असतो की जे ते अंबाली बनवतात तिला जर उन्हाळ्यामध्ये कधी कधी एकदम आंबूस वास येतो. जेव्हा आंबूस वास यायला लागतो तेव्हा ती टाकून द्या, ती खायची नाही. अंबाली कधी खायची? सकाळी भिजवायची, रात्री शिजवायची, सकाळी 9:30-10च्या आत खाऊन घ्यायची. मिलेट खाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक मिलेट 2 दिवस असं तुम्ही रोटेशन मध्येच खायचं आहे. आता दर मिलेट मध्ये आपली बॉडीतला एक पार्ट स्वच्छ करण्याची ताकद असते. मग काही जणांचा एक प्रश्न असतो, आता सपोज कोडो मिलेट आहे ना, हे आपलं रक्त शुद्ध करतं. ताई मला फक्त रक्त शुद्ध करायचंय तर मी फक्त कोडो मिलेटच महिनाभर खाईल. पण तसं नाही. तुम्हाला आजार कुठलाही असो, डायबिटीस असो, कॅन्सर असो, किंवा तुम्हाला वेट लॉस करायचा आहे, किंवा अजून काही ऍसिडिटी होतीये, बीपी आहे, पण तुम्हाला सगळेच मिलेट आलटून पालटून खावे लागणार आहे. एक मिलेट 2 दिवस. तर मंडळी, मिलेट कुकिंगच्या या टिप्स नक्कीच लक्षात ठेवा आणि याचा वापर करा.